संघाचं पहिलं आणि आपला वैयक्तिक षटक घेऊन येत आहेत. पहिला चेंडू आखूड टप्प्याचा चेंडू आणि सुरेख असा फटका, परंतु धाव घेण्यात काही यशस्वी ठरलेले नाहीये ओमकार पाटील. पहिल्या षटकातील दुसरं चेंडू घेऊन येत आहेत ते. षटकार गडी बाद. गोंधळदारात पाटाच्या पाण्यात बायको झुलती मतानी, गोंधळदारात पाटाच्या पाण्यात बायको झुलती मतानी, अहो बायको झुलती मतानी हिच्या अंगात आली भवानी, बायको झुलती मतानी हिच्या अंगात आली भवानी. गोंधळदारात पाटाच्या पाण्यात बायको झुलती मतानी, गोंधळदारात पाटाच्या पाण्यात. या ठिकाणी नवीन फलंदाज रोहित चव्हाण आणि संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली ती 3. 4 चेंडू 3 धावा आणि हिटमॅन चव्हाण. आखूड टप्प्याचा चेंडू हलक्या हाताने खेळलेला, डिक्लेअर स्वरूपात गेलेली 1 धावसंख्या. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती 4. इच्छा नाही माझी. पहिल्या षटकातील शेवटचा चेंडू डिक्लेअर स्वरूपात गेलेला आहे. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती 5. अर्जुन षटक क्रमांक 2. मी घरी झोपणार आहे. गडी बाद. या ठिकाणी काय होतंय, सुमित यांच्या फटक्यात सुंदर असा फटका आणि 4 रन. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ते 10. डीजे बंडा है और बंडा वाले याद है ना? हाँ फिर से आगे ले. हाँ क्या बोलते कंपनी कमाए ले बहुत बनी, इनको लग रहा सारे बन रहे अगले लग रहे बहुत बनी. आप अच्छा दे मत कर आए बापू कट्टर 37 70 17 तक
3 चेंडू 10 धावा. दुसऱ्या षटकातील चौथा चेंडू घेऊन येते ते अर्जुन. स्ट्राईकला सुमित ढेकळे, सुमित ज्युनियर ढेकळे. आखोडाचा टप्पू आणि पंचांचा निर्णय वाईड. WID वाईड. वाईड चेंडू, अतिशय घाणेरडा चेंडू, दरिद्री चेंडू. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली ती 11. या ठिकाणी काय होत आहे MCC संघासाठी? 2. अजून एक वाईट, अजून एक घाणेरडा चेंडू आणि 1 धावसंख्येने आणि या ठिकाणी खराब चेंडू, अतिशय खराब चेंडू या ठिकाणी. आणि एक सुंदर असा ऑफ ड्राईव्ह केलेला आहे, परंतु काय होतं इकडे अतिशय सुंदर फेकी, परंतु 1 धाव घेण्यात यशस्वी रोहित चव्हाण. या ठिकाणी रनिंग बिटवीन द विकेट खूपच चांगली या ठिकाणी ज्युनियर सुमित ढेकळे आणि रोहित चव्हाण यांची. या ठिकाणी काय होत आहे MCC संघासोबत? काय होतं इकडे? दोन फलंदाज माघारी परतले. 2 ओपनिंगचे फलंदाज ओमकार पाटील, यश दळवी दोघे तंबूत. या ठिकाणी पूर्ण MCC संघाचे पूर्ण दारोमदार पूर्ण रोहित चव्हाण आणि सुमित ढेकळे यांच्यावरती. बघूया काय करतील रोहित चव्हाण आपल्या संघासाठी. आखूड टप्प्याचा चेंडू अलगट टोलावला गेला आहे आणि डिक्लेअर स्वरूपात 1 धावसंख्येने संघाची धावसंख्या झाली आहे ती 14. पाच चेंडू, शेवटचा चेंडू बाकी. दुसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू बाकी आहे. 14. काय होत आहे? दुसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू घेऊन येते अर्जुन. स्ट्राईक वरती आहेत रोहित चव्हाण. टप्प्याचा चेंडू अलगद ऑफ ड्राईव्ह. काय सुरेख खेळत आहेत रोहित चव्हाण यांची बॅटिंग बघण्यासारखी आहे. काय होत आहे इकडे? 2 षटकांच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती 15. या ठिकाणी MCC संघातील डगआउट मध्ये थोडा कमी उत्साह, थोडा कमी दिसून येतोय. थंड आलेला आहे, पाणी आलेलं आहे, तरी पण उत्साह त्यांच्या डगातून कमी आहे. हा 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 येस. या ठिकाणी सांघिक 3रं, वैयक्तिक 1. ऋषव सांघिक 3रं 1 आणि खोदून काढलेला चेंडू आणि संघाची धावसंख्या जाऊन पोहोचले ती 15. 1 निर्धाव चेंडू. तिसऱ्या षटकातील दुसरा चेंडू घेऊन येत आहेत आणि सुमित यांनी टोलावलेला चेंडू लेगच्या दिशेने. 1 धावसंख्या डिक्लेअर स्वरूपात गेलेली आहे. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली ती 16. बघूया आपल्या संघासाठी किती धावसंख्येचा डोंगर उभा करून देतात MCC संघाला सुमित आणि रोहित. दोघांच्या नावामध्ये HIT हिट आहे. बघूया किती हिटिंग करतात आपल्या संघासाठी. या ठिकाणी 1 रन चोरण्यात यशस्वी. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली ती 17. तिसऱ्या षटकातील चौथा चेंडू घेऊन येतील ते ऋषव. बघूया निर्धाव चेंडू टाकतील का? आणि खूपच सुरेख प्रकारे. आणि काय उत्साह आहे डगआउट मध्ये, काय उत्साह आहे. तिसऱ्या षटकातील 5वा चेंडू. स्ट्राईकला रोहित चव्हाण आणि या ठिकाणी 6. अंडरआर्म क्रिकेट बॉक्स मध्ये 6रला काही महत्व नाही मित्रांनो. 6 म्हणजे 0 आणि रोहित चव्हाण माघारी परत आहे. तुम लोगों को अच्छा सिखा रहे हैं, आने दो बेटी। मेरे सामने बन रहा ब्रेजी में बस्ती का हस्ती ब्रो, आगे ले वालों का भी गलती लो, मेरे मामे में बचाए बच्ची को, इधर फायर हो गई गलती ब्रो, मैं बस्ती का हस्ती। थँक्यू डीजे थँक्यू.
नवीन फलंदाज लस्सी किरण प्रजापती, बघूया काय करतील आपल्या संघासाठी. अलगद हाताने आणि एक धावसंख्येवरती त्यांनी जोर दिलेला आहे. चांगला चेंडू. 3 षटकांच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती 19. 18 चेंडू 19 धावा. संघाचा चौथा आणि वैयक्तिक पहिलं षटक घेऊन येतील ते सूरज. सिक्स मारण्याचा प्रयत्न सुमित कडून, परंतु काही जमलेलं नाही इकडे. चौथं षटक पहिला चेंडू घेऊन येतील सूरज. स्ट्राईकला असतील लस्सी किरण प्रजापती. बघूया काय. 1 षटक बाकी आहे आणि लवकरात लवकर टायमिंग. 4 मिनिटाचा कालावधी बाकी आहे तुमच्या संघासाठी. तिशा 11 संघाने लक्ष द्यायचं. 4 मिनिटं 20 सेकंद बाकी आहेत. 4 मिनिटं 20 सेकंदामध्ये तुम्हाला हाही षटक पूर्ण करायचं आहे. चौथ्या षटकातील पहिला चेंडू फुल टॉस आणि या ठिकाणी वाईट आणि लेग अंपायर करतात नो. एका धावसंख्येने भर. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचले ते 20. हलक्या हाताने खेळला लस्सी आणि चेंडू. एक धाव चोरण्यात यशस्वी. चौथ्या षटकातील पहिला चेंडू समाप्त. संघाची धावसंख्या 21. डगआउटमध्ये लालू यांची प्रॅक्टिस जोरात चालू आहे. सुंदर असा फटका आणि वाईड. WID वाईड चेंडू. काय घडतंय इकडे. पंचांचा निर्णय इकडे अंतिम राहील. डोंट आर्ग्यू विथ अंपायर प्लीज, इट्स अ रिक्वेस्ट. आणि या ठिकाणी काय होतंय. वाईड चेंडू. 2 वाईड चेंडू सूरज यांच्या हातून आणि संघाच्या धावसंख्येत 2 अतिरिक्त धावा जोडल्या आहेत. सुंदर असा निर्धाव चेंडू या ठिकाणी सूरज यांच्या हातून. 2 वाईट टाकल्यानंतर त्यांची चांगला कमबॅक केलेला आहे या ठिकाणी सूरज यांनी. संघासाठी पूर्ण मेहनत घेत आहेत. उत्साह तेवढाच आहे क्षेत्ररक्षकांकडून. अशा प्रकारे टापली मारलेली आहे आणि एक चेंडू 1 रन घेण्यात यशस्वी. आणि स्ट्राईकवरती गेले ते किरण प्रजापती. बघूया एक चौकार मारतील का. चौकार मारला तर 501 रुपयाचं बक्षीस नयन मागेला यांच्याकडून. फुल टॉस चेंडू अलग्या हाताने खेळलेल्या. 1 धावसंख्येमध्ये भर. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती 24. शेवटच्या षटकातील 2 चेंडू बाकी. सुमित काय करतील. हलक्या हाताने खेळलेला चेंडू. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचले ते 25. शेवटचा चेंडू बाकी आहे. चौथ्या षटकातील शेवटचा चेंडू बाकी. स्ट्राईकवर आहेत ते सुमित. नॉन स्ट्राईकला ते लस्सी. बघूया काय होईल. निर्धाव चेंडू. 1 रन 4 धावा. काय होईल का सिक्सर. फुल टॉस चेंडू आणि भिरकावून दिलेला आहे ऑफसाईडच्या दिशेने. तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण आणि 1 धाव घेण्यात यशस्वी. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली ती 26. आणि या ठिकाणी तुषा 11 संघाला जिंकण्यासाठी 27 धावांची आवश्यकता. इत्थे बदनामी हाई रेट मिलूगी. नित कंट्रोवर्सी करेट मिलूगी. धर्मा दे नाम ते डिबेट मिलूगी. सच बोलेगा ता मिलू 295. जे करेगा तरक्की पुत हेट मिलूगी. नित कंट्रोवर्सी करेट मिलूगी. धर्मा दे नाम ते डिबेट मिलूगी. सच बोलेगा ता मिलू 295. जे करेगा तरक्की पुत हेट मिलूगी. अंज कई विचों सभ्याचार जुट के जना खड़ा दिंदा ए विचार उठ के. इंज लगे रब जिवें हथ खड़े कर गया भरा जदों सुबह अखबार उठ के. चुपड़े पुत्तरा नी भेद खोली दे. लीडर ने इत्थे हकदार गोली दे. ओ जिन्ना दे जवाकां ने ना जाउण ते सटीविया रखे बने फिरदे ओ मां बोली दे. ओ झूठ नूं इत्थों दे फैक्ट ये भी ने. चोर बंदे उरों दे समाज सेवी ने. सच वाला बाणा पा जो लोग लुटदे. सजा इन्हां नूं भी छेती मेट मिलूगी.
हॅलो 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 हॅलो. आणि या ठिकाणी त्रिशा 11 संघाला 27 धावांचं आव्हान दिलंय. पहिला चेंडू वाईड, WID वाईड, 85 हुज्जत घालू नये. आणि हा निर्धाव चेंडू सुंदर अशी गोलंदाजी यांच्याकडून, ओमकार पाटील यांच्याकडून. स्ट्राईकला असेल तर राज भिरकावून दिल्या लेग साईडच्या दिशेने. एक डिक्लेअर स्वरूपात धावा, 2 चेंडू 1 धावा. या ठिकाणी काय होत आहे, MC संघाचे 2 ओपनर फलंदाज लवकर तंबूत गेल्यामुळे संघाच्या धावसंख्या कमी. सुंदर असा फटका आणि तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षण रोहित चव्हाण यांच्याकडून. सुंदर असं क्षेत्ररक्षण. 3 चेंडूच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली ती 1. या ठिकाणी 2 चेंडू निर्धाव टाकले ते ओमकार पाटील यांनी. सुंदर असा फटका ऑफच्या दिशेने डिक्लेअर स्वरूपात जाईल का. या ठिकाणी लालूने कवरलेला आहे हा चेंडू. काय बॅटिंग काय त्यांना भेटली नाही. प्रॅक्टिस जोरदार केली होती ऑफ ड्राईव्हची. पाचवा चेंडू घेऊन येतील तो ओमकार पाटील. हलक्या हाताने खेळलेला चेंडू डिक्लेअरच्या दिशेने संघाच्या धावसंख्येमध्ये 1 संख्येनं भाड. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचले ती 3. 5 चेंडू 3 धावा. पहिल्या षटकातील शेवटचा चेंडू काय करतील, हलक्या हाताने खेळलेला चेंडू स्ट्राईक आपल्याकडे ठेवतील ते राज. 1 धावसंख्येने भर. एका षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचले ती 4. त्रिशा 11 संघाला 27 धावांचं टार्गेट दिलेलं आहे MCC संघाने. काहीच माफक आव्हान दिलेलं आहे त्यांना. आणि संघासाठी दुसरं आणि वैयक्तिक पहिलं षटक घेऊन येतील ते रुकेश कांबळे उर्फ लालू. बघूया आपल्या संघासाठी काय कामगिरी करतील. आतापर्यंत झालेल्या 3 सामन्यामध्ये उत्कृष्ट अशी गोलंदाजी केली आहे ती रुकेश कांबळे यांनी. दुसऱ्या षटकातील पहिला चेंडू हलक्या हाताने खेळलेला राज आणि याने एका धावेसंख्यी यशस्वी. रोहित चव्हाण यांनी गाजवलेला चेंडू. दुसऱ्या षटकातील दुसरा चेंडू घेऊन येतील ते लालू. हलक्या हाताने टोलावलेला चेंडू डिक्लेअरच्या दिशेने जातोय आणि एका धावसंख्येने भर पडते. धावसंख्येत वाढ होते ती 6. 2 चेंडू 6 धावा. स्ट्राईकला आहे ते चेतन. स्ट्राईकला आहे चेतन. बॉलिंग मार्कवरती आहे ते लालू प्रसाद यादव. आखूड आपल्या ऑफस्ट्राच्या दिशेने भिरकावला चेंडू आणि हा चौका. DJ ऐसी रात रख दिल पे हाथ हम साथ साथ बोला क्या करेंगे. थँक्यू DJ, थँक्यू. हलक्या हाताने खेळला चेंडू 1 धावसंख्येमध्ये भर. लालूने 1 चौकार काढला. चेतन यांचा सुंदर असा फटका. या ठिकाणी फुल टॉस आउटसाईडच्या दिशेने भिरकावलेला चेंडू आणि गचराचं क्षेत्ररक्षण. त्यामुळे त्याचा खामियाजा भुगतना पड़ रहा है. 1 रन के साथ. और यहाँ पे दुसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू घेऊन तिथे लालूप्रसाद यादव. ऑफ साईड भुरकावणे चेंडू आणि तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण कुंदन यांच्याकडून फेकी झाली आहे. बघूया धावचीच होतंय काय. अंपायरचा डिसिजन नॉट आउट. NOT नॉट आउट. आणि या ठिकाणी 2 षटकांच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली ती 13.
12 चेंडू 14 धावांची आवश्यकता त्रिशा 11 संघांना. आणि जर एमसीसी संघाला सलग 4था विजय मिळवायचा असेल तर त्यांना 12 चेंडू 14 धावांचं माफक आव्हान थांबवावं लागेल. मराठीसाठी लढायला माझ्या अंताने पुन्हा उठून आणि पुन्हा उठून शांत बसायला मी काही ये नहीं हो रहा है, मैच नहीं हो रहा है. स्कोर काय आहे? स्कोर झाला 13. 2 षटकांच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली ती 13. सांघिक तिसरं, वैयक्तिक पहिलं किरण प्रजापती घेऊन येत आहेत. तिसऱ्या षटकातील पहिला चेंडू अलगद हाताने खेळलेला अडीकला स्वरूपात गेलेली धावसंख्या जाऊन पोहोचली ती 14. तिसऱ्या षटकातील पहिला चेंडू समाप्त, धावसंख्या जाऊन पोहोचली ती 14. काय होईल या मॅच मध्ये, काय समीकरण बनेल? तिसऱ्या षटकातील दुसरा चेंडू घेऊन येते किरण प्रजापती. आखूड टप्प्याचा चेंडू सुरेख गोलंदाजी किरण प्रजापती यांच्या माध्यमातून. बॅट्समनला चान्सच नाहीये, ड्राईव्ह करायला चान्स नाहीये, बॅकफुटला जायला चान्स नाहीये. सुंदर असा चेंडू टप्प्यावरती करणारा गोलंदाज. तिसऱ्या षटकातील तिसरा चेंडू आणि या ठिकाणी परत एकदा अलगद हाताने खेळलेला डिक्लर स्वरूपात गेलेला चेंडू. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली ती 16. 9 चेंडू आणि 11 धावांची आवश्यकता. काय होईल? अलगद हाताने विरकावलेला चेंडू. काय होतंय मॅच मध्ये, काय समीकरण बनेल? तिसऱ्या षटकातील 5वा चेंडू घेऊन जाते लस्सी. स्ट्राईकला आहेत ते चेतन. अलगद हाताने परत एकदा डिक्लेअर स्वरूपात गेलेली धावसंख्या आणि धावसंख्या जाऊन पोहोचली ती तुषा 11ची 18. 27 धावांची आवश्यकता जिंकण्यासाठी तुषा 11 संघांना. तिसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू ऑफ ड्राईव्ह आणि या ठिकाणी सुंदर असा क्षेत्ररक्षण कुंदन यांच्या माध्यमातून. एका धावसंख्येवरती संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली ती 19. 6 चेंडू 8 धावा. 6 तुझे लग्नाला व्याजी पैसे हांड गणशी गणशी. तुझे लग्नाला व्याजी पैसे हांड गणशी गणशी. आग आग बंशी तुला हिस्सा देव सांग गणशी. आग आग बंशी तुला हिस्सा देव सांग गणशी. सहा चेंडू 8 धावा. थँक्यू डीजे. या ठिकाणी आणि रनआउट. गडी बाद 5 चेंडू 8 धावांचं समीकरण. परत एकदा काय होईल? आता जीवाला वाटतंय बर, आता जीवाला वाटतंय बर भावा एक विमल खाल्ल्यावर. जीवाला वाटतंय बर भावा एक विमल खाल्ल्यावर. जीवाला वाटतंय बर भावा एक विमल खाल्ल्यावर. थँक्यू. या ठिकाणी श्री स्पोर्ट आणि स्वामी समर्थ या कर्णधारांनी यायचं आहे नाणेफेकीसाठी. 5 चेंडू 8 धावांची आवश्यकता. सुंदर असा शेत, खूप चांगला. त्या बघूया होतोय का त्रिफळाचे का? हा काय फेकी झाली, काय गॅदर केल्या रोहितने बॉल. आणि बघूया पंचांचा निर्णय काय असेल तो. पंचांचा निर्णय आहे सॉफ्ट सिग्नल. काय सॉफ्ट सिग्नल? नॉट आउट. सॉफ्ट सिग्नल आहे, नॉट आउट. पंचांनी तिसऱ्या अंपायरकडे दाद मागितली आहे. बघूया तिसऱ्या अंपायर काय देतील निर्णय.
सगळ्यांच्या लक्षात यावरती लागून गेलंय. 5 चेंडूमध्ये 8 धावांची आवश्यकता होती. जर हा नॉट आउट असेल तर 4 चेंडूत 7 धावांची आवश्यकता होईल. आणि या ठिकाणी या ठिकाणी सिद्धांत भालिया यांना निमंत्रण करतोय. टॉस करून घ्यायचं आहे. सिद्धांत भालिया आपण टॉस करून घ्यायचं आहे. श्री स्पोर्ट आणि स्वामी समर्थ संघाच्या कर्णधारांनी नाणेफेकीसाठी यायचं आहे. स्वामी समर्थ आणि श्री स्पोर्टचे कर्णधार इकडे या ठिकाणी आलेले आहेत. स्वामी समर्थ संघातील कर्णधाराला विनंती आहे की त्यांनी यायचं नाणेफेकीसाठी. आणि या ठिकाणी काय होत आहे, OUT आउट. आणि एकदम स्पष्ट OUT आउट झालाय. काय आहे समीकरण आता? 4 चेंडू 8 धावा. 4 चेंडू 8 धावा, 2 लगातार रनआउट. कुंदन यांच्या माध्यमातून काय क्षेत्ररक्षण बघायला मिळतंय आपल्याला या ठिकाणी MCC संघाकडून. समीकरण आहे ते 4 चेंडू 8 धावा, 2 चौकारांची आवश्यकता. गोलंदाजी मार्कवर आहेत ते कुंदन पाटील. स्ट्राईक एंड वरती आहेत ते भरत. नॉन स्ट्राईक एंडला आहेत ते राज. गोलंदाजी मार्कवरती आहेत ते कुंदन. 4 चेंडू 8 धावा. बघूया काय होतंय. सुंदर असा चेंडू बिरकावला लेगच्या दिशेने क्षेत्ररक्षण होतं चांगलं. बघूया धावचीत होतोय का नाही. फलंदाज पोहोचलाय क्रीज मध्ये. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. आणि या ठिकाणी परत एकदा समीकरण बदललंय. 3 चेंडू 7 धावा. आणि या ठिकाणी नाणेफेक झालाय श्री स्पोर्ट आणि स्वामी समर्थ या संघामध्ये. स्वामी समर्थ संघाने टॉस जिंकलेला आहे, नाणेफेक जिंकलेला आहे आणि क्षेत्ररक्षण घ्यायचा निर्णय घेतलेला आहे या ठिकाणी. आणि या ठिकाणी समीकरण झालंय ते 3 चेंडूत 7 धावा. काय करतील राज स्ट्राईक वरती. ओपनिंगला आलेत. 2 चौकारांची आवश्यकता या ठिकाणी असेल. चौथा चेंडू फुल टॉस आणि या ठिकाणी जातोय बाहेर. षटकार DJ. काय सामना रंगलाय. 2 चेंडू 7 धावांची गरज दिशा 11 संघाला. 5वा चेंडू घेऊन येते कुंदन. फुल टॉस चेंडू आणि डिक्लेअर स्वरूपात गेलेली धाव संख्या. आणि या ठिकाणी काय 1 चेंडू 6 धावा. अशक्य आव्हान. काय करतील कुंदन. निर्धाव टाकतील का चेंडू. काय होईल. 1 चेंडू 6 धावांची आवश्यकता. सुंदर असा फटका. तेवढं चांगलं सूत्ररक्षण सुजल यांच्या माध्यमातून. या ठिकाणी MC संघाचा सलग 4था विजय. DJ